नमस्कार, नमस्कार, नमस्कार. एल सेलिब्रिटीच्या आजच्या सदरामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजची सेलिब्रिटीला भेटण्याच्या आधी मला थोडंसं तुम्हाला बोलायचं आहे. आमचं फास्ट ग्रोईंग जे MLBN नेटवर्क आहे, महाराष्ट्र लेडीज बिझनेस नेटवर्क बद्दल. नुकतंच आम्ही जूनमध्ये आमचा 5वं सर्कल लॉन्च केलंय आणि यावर्षी आम्ही जी मेंबर म्हणजे प्रत्येक मेंबरशिप आहे, मेंबरची डबल फीस म्हणजे ₹13,000 आम्ही कॅश प्राइस ठेवलेलं आहे. स्वतःचाच बिझनेस करायचा आहे. माउथ पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी. आणि आता बऱ्याचशा वेकन्सीज आम्ही डिक्लेअर केल्या होत्या, त्यातले बरेचसे इन्क्वायरीज पण आल्या आहेत. तर काय आहे आमचं MLBN सर्कल? पहिल्यांदा मी थोडंसं सांगते. प्रत्येक सर्कलमध्ये आम्ही एक कॅटेगरीची बिझनेस वुमन घेतो, तेव्हा ती कॅटेगरी तिथेच ब्लॉक होऊन जाते. आणि मग बाकीच्या जो बिझनेस आपण देतो, एकमेकांना बिझनेस पास करतो. मग आम्ही डायरेक्टली बिझनेस देतो, इनडायरेक्टली देतो, स्टेटस थ्रू देतो, फीडबॅक थ्रू देतो आणि विथ माउथ पब्लिसिटी म्हणजे विथ इनडायरेक्टली रेफरन्स थ्रू पण देतो. तर सगळ्यात हायेस्ट सेल जो देईल जी मेंबर देईल त्याला आम्ही तिची फीस ऍज अ कॅश प्राइस म्हणून देतो आणि बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड पण देतो. प्लस चारही सर्कल मधनं एक विनर काढणार आहे आणि चारही विनर मधनं एक मेंबर असा असणार आहे की त्याला डबल द फीस तिची आम्ही देणार आहेत. तर चला तर आपण आजच्या MLA सेलिब्रिटी या सेक्शनकडे वळूया. सगळ्यात पहिल्यांदा कार घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण तुम्ही जेव्हा कार घ्यायला जाल आणि जर तुम्हाला एखादी लेडी बिझनेस वुमन दिसली तर शक्य नाही हो. आमच्याकडे एकच पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच कार डीलर आहे आणि ती आहे आमची श्रद्धा थोरात. चला तर आपण आजच्या सेक्शनकडे वळूया. आपली जी खूप प्रेमळ आणि गोड अँकर आहे डॉक्टर दीप्ती आणि श्रद्धा थोरात. हॅलो डॉक्टर दीप्ती. हॅलो श्रद्धा. वेलकम. वेलकम. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? नमस्ते मॅम, गुड इव्हनिंग. सो शी इज अभिलाषा बेलुरे. वी कैन कॉल हर कैप्टन ऑफ टीम MLA. आणि आजचे आपले गेस्ट आहेत श्रद्धा पाटिल थोरात. इनके बारे में अभी क्या कहे, जितना भी कहो उतना कम है, क्योंकि ये है हमारी सबसे पहली और आई थिंक एकलौती फीमेल कार डीलर इन प्री लव्ड और प्री ओन्ड कार. सो श्रद्धा, आमच्या MLA सेलिब्रिटी या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. आणि कशी आहेस तू? छान छान, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप 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 मस्त दिसतेस अँड आय रिअली लव्ह द वे युअर लुकिंग. अमेझिंग. कसं वाटतंय ह्या कार्यक्रमामध्ये आल्यावर? खूप छान वाटतंय आणि रादर मला इन्व्हाइट केलं त्याबद्दलही थँक्यू सो मच. MLBNचं पण, MLA टीमचं पण, अभिलाषा मॅम, डॉक्टर दीप्ती, तुमच्या सगळ्यांचं मी खूप आभारी आहे की तुम्हाला एक युनिक वाटलं माझ्याकडे आणि तुम्हाला बोलवावंसं वाटलं त्याबद्दल. डॉक्टर दीप्ती म्यूट झाले तुमचं. अनम्यूट करा. Sorry for that technical glitch. So everybody who's watching this show, स्वतः आमची आजची स्पेशल गेस्ट आहे आणि पहिली महिला कार डीलर या क्षेत्रामध्ये, जे क्षेत्र युजली असं कन्सिडर केलं जातं की जेंट्स किंवा मेल डॉमिनेटेड क्षेत्र आहे. सो सल्यूट टू यू. हे सगळं नवीन स्टिरियोटाइप ब्रेक करण्यासाठी आणि ही अनचार्टेड टेरिटरी मध्ये तू सक्सेसफुली यू हॅव बीन हिअर इन दिस फील्ड, आय थिंक सिन्स मेनी इयर्स नाव. सो आपण लवकरच श्रद्धाच्या लाईफ जर्नीकडे बघूयात. बिफोर दॅट आय वुड लाईक टू आस्क यू कपल ऑफ क्वेश्चन. श्रद्धा, गाड्यांचं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण आधीपासूनच होतं और हाऊ इट हॅपन, तर तू सांगू शकतेस? खूप आधीपासून, म्हणजे लहानपणापासून वगैरे नव्हतं, पण जेव्हापासून मी जॉब करायला लागले, सर्व्हिस करत होते, मग त्यावेळेला मला जो ट्रॅव्हलिंगचा जो त्रास होत होता त्यातून मला असं झालं की नाही मला गाडी आली पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. आणि ते कुठेतरी सक्सेसफुल होत नव्हतं. मग मला असं वाटलं की नाही काहीतरी करायला पाहिजे याच्यासाठी. आणि मग मला असं म्हणजे त्या दृष्टिकोनाने मी याकडे वळले की नाही, मी जर स्वतः जर बिझनेस करत असेल तर मला नक्की गाडी येईल किंवा मी शिकेल आणि त्याची कम्फर्टेबिलिटी किती आहे तर त्या दृष्टिकोनाने मग महिलांनी पण त्याचा वापर केला पाहिजे. रादर किती युजफुल आहे
आणि हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटलं की नाही आता आपण प्रिओन मध्ये म्हणजे कारमध्ये गेलं पाहिजे असं. वाव, किती किती छान थॉट आहे ह्याच्या मागे. दॅट जसं आपण म्हणतो मागच्या काही सेशन्स मध्ये आपण बोलत आलो की विमेन शुड बी फायनान्शियली इंडिपेंडेंट, पण बऱ्याच वेळा आपण पाहतो की वेन एव्हर विमेन आर ट्राईंग टू डू समथिंग, वन ऑफ द रिझन किंवा एक खूप अडचण येते की येणं जाणं कसं करणार. ओके, गाडी बसवर म्हणा किंवा रिक्षावर अवलंबून राहतात किंवा टू व्हीलर्स मध्ये पण दे आर क्वाईट गुड, बट स्टील त्यांना खूप जास्त इश्यूज होतात, पाठदुखी म्हणा किंवा रस्त्यांवर ऍक्च्युली प्रॉब्लेम्स होतात. सो दे युजली फाईट विथ दीज मेनी इश्यूज. आणि बाहेरून बघणाऱ्याला ते खूप लहान वाटतात, पण जी महिला किंवा जी मुलगी हे फेस करत असते, शी कॅन टोटली अंडरस्टँड. आणि हा खूप छान आणि खूप काइंड थॉट आहे ज्याच्या मागे तू एवढं मोठं साम्राज्य उभं केलंयस. आणि श्रद्धा इज सच अ लवली ह्युमन बिईंग. एव्हरीबडी हु इज वॉचिंग दिस शो, आय हॅव नॉट रिअली नोन हर सिन्स अ व्हेरी लॉंग टाइम, पण जेवढी तिच्याशी भेट झाली आहे किंवा जितकं बोलणं झालंय ती इतकी भरभरून बोलते तिच्या क्षेत्राबद्दल. आणि खूप छान एक पॉझिटिव्ह एनर्जी असते नेहमी तिच्यामध्ये, आणि समोरच्याला पण ती फुल बॅटरी चार्ज करून टाकते. सो थँक्यू. थँक्यू सो मच श्रद्धा. श्रद्धाच्या कंपनीचं नाव आहे गुडविल मोटर्स, आणि ही एक वन ऑफ द रिनाउंड ऑर्गनायझेशन आहे प्री ओन्ड कार डीलिंग मध्ये. आणि आपण श्रद्धाचा प्रवास लवकरच जाणून घेऊयात. आणि आता आपल्यासोबत अभिलाषा मॅम पण आलेल्या आहेत. अभिलाषा मॅम, तुम्हाला श्रद्धाला काही विचारावंसं वाटतंय? ऍक्च्युली खरंच त्यांना अप्रिशिएट करण्यासारखं आहे, कारण जे त्यांनी धाडसी हे घेतले, निर्णय घेतले की कार डीलिंग मध्ये मी करिअर करणार, खरंच म्हणजे त्यांना मानण्यासारखं आहे. हॅट्स ऑफ टू यू श्रद्धा मॅम. Wow, wow. Thank you So so we much. have Thank you. again two very strong ladies here. श्रद्धा, तू आतापर्यंत जे पण काही काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये आणि खरंच उल्लेखनीय आहे हे. म्हणजे मी आय ट्राईड सर्चिंग ऑन गुगल, आय ट्राईड रीडिंग आउट रिलेव्हंट डॉक्युमेंट्स, पण कुठे असं काही मला दिसलं नाही जे तू करत आहेस. अँड रिअली हॅट्स ऑफ. आणि ह्या नोटवर आपण आता श्रद्धाचा आतापर्यंतचा आणि गुडविल मोटर्सचा आतापर्यंतचा प्रवास बघूयात. So I'm going to request our power admin if she can play this video. आणि सगळे जे बघतायत त्यांनी प्लीज ह्या शो मधनं, या व्हिडिओ मधनं काहीतरी घ्या, ही माझी सगळ्यांना कळकळून विनंती आहे. सो ऑल युअर्स मॅम. थँक्यू डॉक्टर दीप्ती.
वाव वाव, दॅट वॉज सच अ वंडरफुल व्हिडिओ. आणि लिटरली बघतच राहावं असं वाटलं मला, की एकामागे एक असं काहीतरी अचीवमेंट दिसतंय. आणि जे लोक तुझ्याकडनं कार घेत आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे अमेझिंग आहे. सो प्रत्येकाची एक मेमरी असते फर्स्ट कारची, कसं काहीतरी स्ट्रगल करत असे तसे घेतलेला. सो एव्हरीबडी हू कॅन रिलेट टू दिस, प्लीज वॉच श्रद्धाज व्हिडिओ, द वन वी जस्ट प्लेड. वाव श्रद्धा, खूप छान व्हिडिओ होता आणि खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत तुला. थँक्यू सो वाव, मच. दॅट्स अमेझिंग. सो आम्हाला काहीतरी सांग हे सगळं जे आम्ही आता पाहिलं. सो जस्ट टेल समथिंग अबाउट दिस व्हिडिओ. ऍक्च्युली सुरुवात कशी झाली तेव्हापासून मी व्हिडिओ ठेवलेला आहे. ते स्टार्ट मध्ये कसं झालं की आता हा बिझनेस करायचा म्हणजे याच्यासाठी जागा पाहिजे. जागा घेतल्यानंतर मग मला ही हाऊस होती की नाही, मी स्टार्ट पासून कसं काम केलं ते आपलंच आपल्याला आठवण राहावी यासाठी मी सगळ्या फोटोज कॅप्चर करून ठेवले होते. आणि आपण जागा घेऊन कसं प्लॅन केलं, नंतर कसं डिझाईन केलं आणि फिटिंग सगळं स्वतः लक्ष देऊन केलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर मग आपण कारला सुरुवातीला मलाही स्वतःलाही असं वाटलं नव्हतं की इतका स्टॉक मी करू शकेल किंवा मी कसं मॅनेज करणार आहे हे. आणि हळूहळू होत गेले ते आणि वाढत गेले ते दिसतंय तुम्हाला. वाव, खरंच म्हणजे असं म्हणतात ना, इवलेसे रोप लावियले दारा, त्याचा वेलू गेला पार गगनापरी. बट डेफिनेटली यू स्टील हॅव मेनी मोर माइलस्टोन्स टू अचीव. आणि लवकरच आपल्याला गुडविल मोटर्स बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. होपफुली ऑल ओव्हर इंडिया विल गेट टू सी गुडविल मोटर्स. अँड अगेन मेनी विशेस फॉर दिस वंडरफुल व्हेंचर ऑफ युअर्स. युजली आमच्याकडे आमच्या MLA सेलिब्रिटीमध्ये जे गेस्ट येतात त्यांची जी कामं असतात, मेनली नाव दॅट इट्स अ विमेन्स ग्रुप, सो वी युजली हॅव वुमन एंटरप्रिनियर्स. आणि त्यांचं सगळं काम पाहून खूप छान वाटतं. म्हणजे मी म्हणा किंवा अभिलाषा मॅम किंवा आमची सगळी टीमच whenever we are working on these videos, किंवा तुमचा इंटरव्ह्यू प्लॅन करताना. But one thing that I observed while talking to Shraddha was she is like, कसं म्हणू शकतो, तिला थांबू नाही शकत कोणी. सो नाव शी इज हिअर. आता ती डेफिनेटली पुढे जात जाणार आहे, जिंकत जाणार आहे. सो अगेन श्रद्धा, मला तुला हे विचारावंसं वाटेल की गुडविल मोटर्स ह्या तुझ्या, आय वुड कॉल इट युअर बेबी, बिकॉज येस इट्स लाईक युअर बेबी. त्याचा जन्म कसा झाला? म्हणजे वी टॉक्ड अबाउट दॅट, यू हॅड दिस थिंग इन युअर हेड की मुलींनी प्रत्येक गोष्टीसाठी डिपेंड राहू नये आणि स्वतः त्यांना इकडे तिकडे जाता यावं, कम्युट करता यावं. सो मला थोडीशी गुडविल मोटर्सची प्री स्टोरी किंवा बॅक स्टोरी ऐकायला जरूर आवडेल. ऍक्च्युली काय झालं, 10 वर्ष सलग सर्व्हिस केली. सर्व्हिस करत असताना सतत वाटायचं की नाही, आपण हे करतोय हे इनफ नाहीये, काहीतरी वेगळं करायचंय आपल्याला, हेच आपलं आयुष्य नाहीये, असं सतत होत होतं. आणि मग कुठेतरी असं निर्णय झाला की नाही, आता मला असं होतं की नाही, माझ्या वयाच्या 35 वर्षाच्या आत तरी मला बिझनेस चालू करायचा आहे. आणि कुठला का असेना पण मी बिझनेस करणार, म्हणजे जॉब नाही करायचा आहे आता मला. कारण आपण किती टाइम स्पेंड करतो, किती आपलं स्वतःचं पण आपण भरपूर नॉलेज शेअर करतो, मेहनत घेतो आणि त्यातून येणारं जे आउटपुट आहे त्या दृष्टिकोनाने मला असं वाटलं की नाही, आपण स्वतःचं जर काही केलं तर आपण आणखी काही करू शकतो, आणखी मेहनत घेऊ शकतो. आणि मग कुठेतरी सुरुवात झाली की अरे नाही, कुठला बिझनेस करायचा. साधारणतः 2012 पासून तर माझं चाललंच होतं की नाही, मला आता लगेच बिझनेस करायचा आणि कुठला करू. मी भरपूर बिझनेसचे भरपूर प्रोजेक्ट पाहिले, त्याच्यावरती अभ्यास केला. पण मग प्रत्येक क्षेत्रात असं होतं की नाही, कुठेतरी लेडीज आहे. मग असं वाटलं की नाही, सुरुवात करायचीच आहे तर एका वेगळ्या क्षेत्रात करूया की जिथे अजून कोणी लेडीज नाहीये, किंवा एक वेगळं ट्राय करायला काय हरकत आहे, ह्या दृष्टिकोनाने मी ते सुरुवात केलेली गुडविल मोटर्सची. वाव. सो अगेन तू प्रत्येक तुझ्या वाक्याने मला अजून चकित करतेयस. सो मंडळी, सगळेजण जे तुम्ही हा शो बघताय, मी सांगू इच्छिते की शी इज द पायोनियर. म्हणजे शी इज राईट नाव, शी इज द ओनली वुमन एंटरप्रिनियर हू इज इन टू दिस इंडस्ट्री. आणि जसे आपण म्हणतो ना, चंद्रावर गेलेला पहिला, तसं ही एक पहिली महिला आहे आणि ती आपल्यात आहे. आणि शी इज अ फ्रेंड, वी नो हर. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मीन्स
आय डोंट नो हाऊ एव्हरीबडी थिंक्स अबाउट इट, बट मला तर खूप भारी वाटतं तुझ्याशी बोलताना, दॅट यु नो आय एम रिअली टॉकिंग टू समवन ज्याने कुठच्या तरी गोष्टीला एक ट्रेंड सुरू केला, आणि जे आपण म्हणतो ना की जुन्या गोष्टी तेच तेच रिपिटेटिव्हली परत परत करण्यापेक्षा आपण नवीन काहीतरी करायचं किंवा वेगळं काहीतरी करायचं. मी लहानपणी म्हणजे बोल. बेसिकली माझं असंच मत आहे की कुठलाही बिझनेस हा लहान किंवा मोठा असा नाहीये, पण ठरवलं होतं की आता जर चालू करायचंय किंवा ह्या क्षणापासून आपण सुरुवात करायची आहे तर मग काहीतरी चांगलंच करायचंय, किंवा असं करायचंय की जिथे नाहीये कोणी आणि आपल्याला स्वतःला एक काहीतरी सेट करायचंय, अशा दृष्टिकोनानेच मग पाऊल ठेवलंय याच्यामध्ये. वाव, वंडरफुल थॉट अगेन. आणि मी माझ्या टीनेज मध्ये बहुतेक पहिलं माझं मोटिवेशनल बुक वाचलं होतं, आणि शिव खेरा यांचं हे बुक होतं, आणि त्यांची एक कोट आहे ती आय थिंक इट्स गोना स्टे विथ मी फॉर रेस्ट ऑफ माय लाईफ. त्याच्यामध्ये असं होतं की विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. सो ही आपल्याकडे एक आहे आपली विनर, जिने खूप भारी भारी गोष्टी केल्यात, आणि आय थिंक अजून ती खूप काही काही, आय वुड नॉट से चमत्कार, पण तिच्या मेहनतीने ती आपल्याला लिटरली सरप्राईज करत राहणार आहे. सो दॅट इज रिअली वंडरफुल थॉट गर्ल्स. तुम्ही जर बघत असाल हा शो, सो प्लीज नोट दॅट थिंग की मी आधी जसं म्हणाले तसं तिने, श्रद्धाने ह्याच्या मागे हा एक खूप नोबल थॉट ठेवलाय की म्हणजे माणसांना किंवा इव्हन लेडीजला त्यांना त्यांची पहिली कार इझिली घेता यावी. अँड दॅट इज वन ऑफ द थॉट की जेव्हा आपण नोकरीला लागतो किंवा काहीतरी काम सुरू करतो, एक ते स्वप्न असतं प्रत्येकाचं कार घेण्याचं, आणि अशा कित्येक जणांची स्वप्न श्रद्धाने पूर्ण केलेली आहेत. आणि खूप छान वाटत असेल ना जेव्हा कोणीतरी असं यंग असं येऊन तुझ्याकडे कार घेऊन जाते असतील, आणि कसं वाटतं, म्हणजे हाऊ डज इट फील? आय वॉन्ट टू हिअर इट फ्रॉम यू. ऍक्च्युली फिलिंग खूप छान असतं. पर्सनली मला ज्यावेळेला लेडीज येतात ना त्यावेळेला तर मला खूप छान वाटतं की त्या स्वतः येतात, स्वतः कार बघतात, फायनलायझेशन करतात, डिलिव्हरी घेतात आणि जातात. म्हणजे त्यांच्याकडे बघून मला आणखी प्रेरणा मिळते की अरे नाही, मी करते ते योग्य आहे, आणखी याच्यात करत गेलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला जसं आपण कुठलाही बिझनेस करतात आपल्याला सक्सेसफुल होईल की नाही ही शंका असते, तसं मला असं वाटलं नाही की हा सक्सेसफुल होणार नाही. मला असं वाटलं की नाही, हा केलाच पाहिजे. म्हणजे मी जर करते ना, मी इतकी मेहनत घेईल की हे सक्सेसफुल करून दाखवेल. म्हणजे तसं मी पाऊल उचललं. आणि सुरुवातीला मला असं व्हायचं की नाही अरे कोण लेडीज येत नाहीये, कोण बघत नाहीये, किंवा कोण ड्राईव्ह करताना दिसत नाहीये मला, म्हणजे नक्की काय आहे असं थोडं थोडं व्हायचं मला. पण नंतर असं झालं की नाही, इतक्या लेडीज यायच्या, बरेच माझे कस्टमर असे आहेत की स्वतः येऊन स्वतः बुकिंग करून स्वतः घेऊन गेलेत, आणि त्यांच्याकडे बघून मला आणखी पॅशनेट झालं की नाही आपण करतोय ते योग्य आहे. आणि एक दिवस कुठे ना कुठेतरी असा येणार आहे की नाही इंडिपेंडंट महिला याच्यामध्ये जाणार आहेत आणि महिलांना याच्यातून प्रेरणा मिळणार आहे. वाव वाव, वंडरफुल. तुझं कसं झालंय माहितीये का, तुला तो मूवी आठवतो का, ये जवानी ये दिवानी? त्याच्यामध्ये रणबीर कपूर वॉज प्लेइंग कॅरेक्टर ऑफ बनी, आणि तो म्हणायचा मैं उडना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता. अगदी whatever you're saying is sounding as energetic as that only. So on that note, श्रद्धा, छोटासा एक म्हणजे आय वुड नॉट से किस्सा, पण लहानपणी काही तुझ्या आवडी निवडी, काहीतरी तुझ्या लहानपणी बद्दल आम्हाला कळेल का? कशी होती छोटी श्रद्धा? तसं पाहायला गेलं तर मी धाडसी होते, स्टेज डेअरिंग पहिल्यापासून आहे, किंवा अभ्यासातही हुशार आहे. आणि असं नाही की फक्त पाठांतर केले आणि पास झाले असं नाही. तेव्हाही मला अभ्यास करायची खूप इच्छा होती. मोठं काहीतरी व्हायचंय, करिअर करायचंय असं लहानपणापासून वाटत होतं. खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण ते होता आलं नाही काही कारणाने. मग नंतर असं झालं की नाही, होता आलं नाही तर आपण बाकीचे ऑप्शन्स तरी बघायला पाहिजे. आहे त्यात करणं म्हणजे महत्वाचं आहे. जे झालं नाही म्हणून आपण हारून बसण्यात काही पॉइंट नाही, असं ठरवून मग मी अकाउंट्स क्षेत्राकडे वळाले की नाही चला. त्यावेळेलाही असं होतं की कम्प्युटरची खूप क्रेज होती. साधारणतः माझी 12वी झाल्यानंतर मला असं झालं की नाही, मला कसल्याही परिस्थितीत कम्प्युटर शिकायचंय. आणि 12वीची जी सुट्टी होती त्याच्यात मी आईला म्हटलं की नाही, मला काहीही कर पण मला कम्प्युटर शिकायचंय, आणि ह्या 2 महिन्यात मी कसंही करून कम्प्युटरचा क्लास करणार आहे. त्या दृष्टिकोनाने कम्प्युटरकडे गेल्यानंतर मग परत असं झालं की नाही चला, आता ह्यातलं टॅली वगैरे हे सगळं माहिती झालं. आणि लहानपणापासून गणित चांगलं होतं, नंतर कॉमर्स साईडला गेल्यामुळे अकाउंटिंगही चांगलं होतं. मग म्हटलं की नाही, अकाउंट क्षेत्रात वळूया आपण, आणि आजही आकडेमोड करायला आवडतेच.
वा, वंडरफुल. आणि इकडे आपल्या गुडविल मोटर्सचा पाया घालण्याआधी तू कुठे कुठे काम केलं होतं, कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलं होतं, ते कळेल का मला? हो, मी सुरुवात ज्या वेळेला करिअरला केली त्यावेळेला सुरुवातीला मी कम्प्युटर क्षेत्रातच काम केलं. कम्प्युटर टीचर म्हणून मी 2 वर्ष काम केलं. 2007 मध्ये मला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला त्याचा. त्याच्यानंतर मग असं झालं की नाही, आता वेगळं काहीतरी करायचंय आणि किंवा आहे ह्या म्हणजे एक्सपिरियन्स वरती वेगळं आपण कुठेतरी केलं पाहिजे, एक फिक्स जॉब झाला पाहिजे, म्हणून मग अकाउंटिंगकडे वळाले. आणि सुरुवातीला साधारणतः एका सर्व्हिस सेंटरमध्ये मी कामाला होते. 4 व्हीलरचं सर्व्हिस सेंटर होतं, ऑथराइज सर्व्हिस सेंटर होतं. तिथे अकाउंट्समध्ये काम केलं मी. त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांच्याकडे काम केलं. रिअल इस्टेटमध्ये काम केलं, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम केलं. म्हणजे मी असं प्रत्येक क्षेत्रात असं काम केलं की मला सुरुवातीला मला वाटायचं की अरे नाही, मी हे काम करते याचा एक्सपिरियन्सचा मला कुठे फायदा होईल का. पण नंतर असं झालं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यामुळं मला बरंचसं नॉलेज आलं आणि त्या नॉलेजवरती परत मग इथे फायदा होतोच आहे मला गुडविल मोटर्समध्ये त्याचा. डेफिनेटली. आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की श्रद्धाशी जेव्हा आमचं गप्पा झाल्या आणि आय वॉज ट्राईंग टू नो हर बेटर, तेव्हा तिच्या लहानपणीचे खूप सारे पैलू तिने सांगितले. आता ती सांगत नाहीये, दॅट्स रिअली मॉडेस्ट ऑफ हर. पण श्रद्धा जशी शी हॅज वर्कड इन सो मेनी मल्टिपल सेक्टर्स आणि खूप छान तिचं प्रोफेशनल जर्नी आहे. पण तिच्या ह्या सगळ्या वंडरफुल पर्सनॅलिटीला एक स्पिरिच्युअल टिंट म्हणू शकतो, ती पण आहे, एक स्पिरिच्युअल छटा आहे. आणि ह्या मुलीने ज्ञानेश्वरी 7 ते 8 वेळा वाचली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल क्लॅप्स टू यू फॉर डुईंग दॅट. आणि खरंच खूप छान आहे. काय म्हणायचंय श्रद्धा तुला? हो, आता तुम्ही ज्ञानेश्वरीचा विषय काढलाय तर मी सांगते. 7 ते 8 वेळा ज्ञानेश्वरी वाचलेली आहे, दासबोध वाचलेला आहे. अशा वाड्मयाचं घरातनच एक परंपरा असल्यामुळं सगळं वाचनात आलेलं आहे. शिवाय मी प्रवचनही केलेलं आहे, हे अजून कोणाला माहिती नाहीये. घरी सगळ्यांना माहिती आहे. लग्न झाल्यानंतर मला प्रवचन करायची संधी मिळाली होती. सलग 2 वर्ष मी प्रवचन केलेलं आहे वेगवेगळ्या गावामध्ये. वाव. सो असं काही राहिलंय का आता करायचं एका लाईफ मध्ये? तू मोस्टली सगळं करून झालंय. सो दॅट्स रिअली वंडरफुल. आणि तुझ्यासाठी एक संत ज्ञानेश्वरांनी एक म्हणलं होतं, त्यांचं मी वाक्य तुझ्यासाठी मी युज केले. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि परिस्थिती, माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आणि परिस्थिती याच्यावर अनेकदा माझं नियंत्रण नसतं, मात्र सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन हेच फक्त माझ्या हातात आहे. आणि श्रद्धाने आय थिंक हा तिचा एक कानमंत्र ठेवलेला दिसतोय, बिकॉज ऍज अभिलाषा मॅम इज ऑल्सो जर्नलिस्ट, शी कॅन ऑल्सो हिअर दिस. लिटरली म्हणजे मल्टी टास्किंगला पण मागे सोडेल असं काहीतरी काम हिने केलेलं आहे. आणि अगेन फार फार भारी वाटतंय ऐकायला. सो ही आमची एनर्जी फाउंटन, हिच्याबद्दल काही काही एक आमच्याकडे व्हिडिओज आलेले आहेत आणि आपण आता त्यातलाच एक पहिला व्हिडिओ घेऊ. आणि त्याआधी मी येते आमच्या MLA फाउंडर अभिलाषा मॅम कडे. अभिलाषा मॅम, कसं वाटतंय, कसं चाललंय आमचं? खूप छान, खूप छान. आपण डॉक्टर दीप्ती त्यांचा व्हिडिओ बघितला, पूर्ण मी भारावून गेले की एक 10 लोकांमध्ये एक लेडी उभारून त्यांना सांगतीये गाडीचं इम्पॉर्टन्स, सांगतीये गाडीचं महत्व आणि गाडीची डील करतीये, गाडीची चावी देतीये. अरे हे काय म्हणजे खरंच मानण्यासारखं आहे. खूप मस्त. श्रद्धा मॅम, अनेक शुभेच्छा MLA ग्रुप तर्फे तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. येस, आपण येस पहिल्या व्हिडिओकडे जाऊया. येस. सो श्रद्धा, आता तुझ्यासाठी येत आहे पहिला व्हिडिओ. सो जस्ट स्टे ट्यून्ड. येस, दिस इज अ सरप्राईज व्हिडिओ फॉर हर. डोंट नंबर पहिला असायचा, खूप लाडकी. आणि वक्तृत्व स्पर्धा असेल, भाषण सांगायचं असेल, सुविचार असेल, तर ती प्रत्येक याच्यात तिचा भाग असायचा. आणि 12वीपर्यंत नंबर तिचा पहिलाच होता. नंतर तिनं एक 8-10 वर्ष तरी जॉब केला बाहेर. त्याच पिरियडमध्ये ती 2 व्हीलर चालवायला शिकली. आणि नंतर एक 10 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, 8-10 वर्ष जॉब केल्यानंतर तिनं
निर्णय घेतला की या कार सेलच्या ह्याच्यात आपण पदार्पण करायचं. आणि ती आज ह्या व्यवसायात जेंट्स लोक असताना ती मुलगी स्वतः जर हे निर्णय घेतली म्हटलं तर आम्हाला पण तिचा जरा हेच वाटलं होतं कसं काय करेल. पण तिनं तिचा स्वभाव एकदम डॅशिंग असल्यामुळं केलं आणि धाडसानं ते चालवलंय, छान चालवलंय आणि अगदी प्रगती व्यवस्थित चाललेली आहे तिची. तिचं शोरूम बाणे रोडला इथं एक्सप्रेस हायवेच्या शेजारी सर्व्हिस रोडलाच गुडविल मोटर्स नावाचं शोरूम चालू केलंय तिनं आणि खूप चांगलं चाललंय तिचं, व्यवस्थित आहे. आता मला अजून काय बोलावं, तिच्याबद्दल बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला एवढा थोडासा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. श्रद्धा, तुम्ही पूर्ण भारावून गेलात वडिलांच्या मेसेजनी. नाईस, एक्सलंट. म्हणजे आपल्या आईवडिलांच्या, मी नेहमी म्हणते की आपल्या आईवडिलांच्या डोळ्यामध्ये आपलं जो प्राऊड फील करून देणं हे आपल्याला आलं पाहिजे. मी ह्याच मताची आहे पहिल्यापासून आणि खरंच खूप मी सुद्धा भारावून गेले. माझ्याही डोळ्यात पाणी आलं की हा आपल्या वडिलांनी एक संदेश दिलाय. आणि नुकताच फादर्स डे पण झालेला आहे आपल्याकडे. ओके, ऍक्च्युली ना त्यांचं कसं आहे, म्हणजे लहानपणापासून मला कायम सपोर्ट तर झालाच आहे त्यांचा. शिवाय सगळे कसे म्हणतात की मुलगी आईवरती जाते. जनरली सगळ्यांचं समज नसतं की मुलगी आईवरती जाते, पण माझं उलट झालंय. मी दिसायला जरी आईवरती असले तरी पण सगळे गुण माझ्याकडे पप्पांचे झालेले आहेत. जसं की फायनान्स म्हणा किंवा सेव्हिंग म्हणा किंवा जे बोलायचं धाडस वगैरे आहे, हे सगळं मला त्यांच्याकडनंच मिळालेलं आहे. आणि हा डॅशिंग पण कुणाकडून मिळालाय की एवढं डॅशिंग निर्णय तुम्ही घेतायत. मे बी आता तुम्ही खूप साऱ्या लोकांची इन्स्पिरेशन होताल, कारण 91,000 मेंबर्स आहेत आपल्या. बाकी लोक पण तुम्हाला अप्रोच करतील की मॅडम मला पण हे सुरू करायचंय, कसं करता येईल. नक्की. मी तर उलट म्हणतेय की मला म्हणजे इव्हन जेंट्सही विचारतात आणि आम्ही चालू केल्यानंतर आमच्याकडनं माहिती घेऊन इव्हन आम्हाला माहिती विचारूनही बऱ्याच जणांनी चालू केलंय. पण याच्यामध्ये जेंट्स आहेत, लेडीजनी कोणीतरी यायला पाहिजे. नक्कीच. अगदी खरं श्रद्धा. मॅम काही विचारायचंय श्रद्धाला अजून? नाही, तुम्ही कंटिन्यू करा. श्रद्धा, आर यू ओके? येस येस. आय नो दॅट वॉज व्हेरी व्हेरी इमोशनल. हार्ट टचिंग. येस. खूप म्हणजे बघून एकदम इमोशनल झालं. आणि मी एक नोटीस केलं की मम्मी डॅडी किंवा आई बाबा असतात ना, ते आपल्या मुलांबद्दल इमोशनल असतातच. पण तू बघितलं असेल त्या हार्डली 1 मिनिट पेक्षा पण छोटा व्हिडिओ होता, पण त्यात पण डॅडीनी तुझं लगेच मार्केटिंग केलं, ऍड्रेस सांगून भेटलं, मोठे झाले. दॅट्स हाऊ ऍक्च्युली मार्केटिंग वर्क्स. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, लहानपणी आपण जेव्हा पाहुणे यायचे तर आपलं लिटरली असं काय म्हणतात, विविध गुण प्रदर्शन व्हायचं. हिला येतं, हिला ते येतं. तसंच म्हणजे फॉर हिम यू आर स्टील दॅट लिटल श्रद्धा, बट यू हॅव लिटरली कॉन्कर्ड द वर्ल्ड. सो तुझ्या पप्पांना खूप खूप प्रेम आणि त्यांच्या मुलीला पण खूप खूप प्रेम. थँक्यू सो मच. श्रद्धा, अजून काही सांगशील तुझ्या पेरेंट्स बद्दल, तुझं लहानपणाबद्दल? लहानपण तसं म्हणजे लहानपणापासून मी पुण्यातच वाढलेली आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून आई वडील इकडेच आहेत आणि शिक्षण म्हणा सगळ्याला त्यांचा सपोर्ट आहे. शिवाय त्यांचं असं घरात असं वातावरण कधी नव्हतं की तुम्ही मुली आहेत, मुलींनी हे करायचं नाही किंवा मुलांनी हे करायचं नाही, असं कुठलं वातावरण नव्हतं. सगळ्या गोष्टीमध्ये फ्रीडम होतं की, आणि शिकायला तर त्यांचा कायम पाठिंबा होता. आणि कौतुक तर होतच की पहिला नंबर काढते किंवा सगळं करते आणि कुठली गोष्ट सांगायची गरज नाही. इव्हन आमचं नंतर बिझनेसही होता पप्पांचा, म्हणजे पहिल्यापासूनच बिझनेस होता. पण जसं मला कळायला लागले तसं मी तोही बिझनेस हँडल केलेला आहे. त्यांच्याबरोबर मी तिथेही असायचे दुकानामध्ये. त्यामुळे त्यांनी मला जवळनं बघितलंय, जास्त आम्ही काम केलंय एकमेकाबरोबर. वाव वाव, खूप छान श्रद्धा. श्रद्धा, आता आपण ह्या सेगमेंटमध्ये येऊया, आपल्या शो मधला सगळ्यात महत्वाचा सेगमेंट, वेअर यू विल बी टॉकिंग अबाउट युअर बिझनेस. आणि तुझ्या बिझनेसमध्ये तू व्हॉट आर यू ऑफरिंग टू अस आणि व्हॉट आर द फॅसिलिटीज अवेलेबल विथ गुडविल मोटर्स. अँड गुडविल मोटर्स बाकी सगळ्या तुझे जे कंटेम्पररीज आहेत त्यांच्यापेक्षा वेगळं कसं आहे? सो तो ठसा कसा उमटवलास?
ऍक्च्युली काय माहिती का, सुरुवातीला मी प्रोडक्ट्स बद्दल बोलते की आपल्याकडे जे प्रोडक्ट्स असतात गुडविल मोटर्समध्ये, जे प्रिओन कार येतात ते आपण परचेस करतो, सेल करतो आणि एक्सचेंज करतो. एखाद्याला जर आपलं त्यांची जुनी गाडी देऊन प्रिओन मध्ये जर अपग्रेड करायचं असेल तर तेही करतो आपण, किंवा एखाद्याला सेल करायची तर सेलही, म्हणजे आपण परचेसही करतो आणि सेलही करतो. शिवाय आपलं प्रोफेशनली वर्क आहे, ह्याच्यामध्ये काय, आपण नॉन एक्सटेर्नल कार घेतो, 118 चेकअप्स होतात कारचे आणि त्यानंतर कार परचेस केली जाते. त्याच्यावरती रिफर्ब होतं, संपूर्ण चेकअप होतं, प्लॅनिंग होतं आणि मग कार सेलला लावली जाते. डिरेक्टली असं होत नाही की आज कार आली आणि आज लगेच सेलला लावली, असं होत नाही आपल्याकडे. आपण सगळं केल्यानंतर मगच कार सेलला लावतो. आणि जनरली लोकांचं असं मत असतं की नाही, कुठेतरी प्रिओन म्हणजे की काय खराब कार आहे, ग्लास तुटलेली, दरवाजा चेपलेला, असं काही नसतं. माझ्याकडे 5,000, 2,000, अगदी 1900, एकदा तर मी 100 किलोमीटर चाललेली कार सुद्धा विकलेली आहे. वाव. म्हणजे सुपर. म्हणजे वाव, सुपर. सगळेजण हुएवर इज लुकिंग टू बाय अ कार, आय थिंक श्रद्धाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा बिफोर यू लूज ऑन द ऑफर. सो मैत्रिणींनो, जे तुम्ही रादर याच्यात मी एक ऍड करेल की जरी तुम्हाला न्यू कार जरी घ्यायची असेल तरी तुम्ही एकदा शोरूमला व्हिजिट करा. बिकॉज का की माझ्याकडे मल्टी ब्रँड कार्स असतात. मल्टी ब्रँड असल्यामुळे तुम्हाला नक्की कुठली कार घ्यायची, 4-5 तुम्ही कंपन्यांच्या कार बघितल्यावरती तुम्हाला एक आयडिया येते की नाही ही कार घ्यायची का. आणि कम्पेअर टू कार इतक्या नवीन असतात ना की कस्टमरलाही असं वाटतं की नाही, आपण न्यू कार घेण्यापेक्षा आपण प्रिओन मध्ये गेलेलं कधी बेस्ट राहील असं. वाव. सो बेसिकली दॅट्स हाऊ यू आर इवन क्रिएटिंग लेस वेस्ट. म्हणजे एक कार थोडी खराब झाली की मग तिचं अजून वेस्टेज जमा होत जातं. सो दॅट वे वी आर इवन हेल्पिंग एन्व्हायरमेंट. इफ आय एम सेइंग रॉंग, एनीबडी कॅन करेक्ट मी. पण त्या ह्याने तुम्ही लिटरली एन्व्हायरमेंटचा पण कुठे ना कुठे हेल्पच करता आहात. श्रद्धा, एक छोटासा क्वेश्चन आहे मला. म्हणजे आय एम टॉकिंग फ्रॉम क्लायंट पॉइंट ऑफ व्ह्यू. तुझ्याकडे फक्त प्रीमियम गाड्या आहेत की आपल्या ज्या इकॉनॉमी रेंज मधल्या त्या पण गाड्या आहेत? त्याबद्दल काही माहिती देशील का मला? हो, माझ्याकडे म्हणजे मल्टी ब्रँड आहे. म्हणजे असं नाही की एकच ब्रँड आहे, असं मल्टी ब्रँड आहे. शिवाय सर्टिफाईड कार्स असतात आणि लोएस्ट बजेट पासून हायएस्ट बजेट पर्यंत आहे. म्हणजे जर तुम्हाला आल्टो जरी घ्यायची आहे तर आपल्याकडे आल्टोही अवेलेबल असते आणि तुम्ही मर्सिडीज मध्ये जरी तुम्हाला घ्यायचं आहे तर मर्सिडीज मध्येही आपल्याकडे अवेलेबिलिटी असते. वाव, दॅट्स परफेक्ट देन. आता अजिबात वेळ घालवण्यात. इव्हन कस्टमरकडे जर वेळ असेल आणि स्पेसिफिक त्यांचं काही जर प्लॅनिंग असेल की मला नेक्स्ट मंथ मध्ये कार हवी आहे किंवा दिवाळीत कार हवी आहे किंवा ही अशी काही स्पेसिफिक मॉडेल, स्पेसिफिक कार आली तर तुम्ही आम्हाला सांगा, तर आम्ही त्या दृष्टिकोनाने कस्टमरला कार मिळवून देतो. वाव वाव, सुपर. खूपच छान. आणि हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, कारण वेगवेगळ्या टाईपचे क्लायंट्स असू शकतात जे इकॉनॉमी कार पण अफोर्ड करू शकतात असतील किंवा ज्यांना एखाद्याला प्रीमियम कारही घ्यायची असेल. ओके श्रद्धा, आम्ही तुझ्यासाठी अजून एक व्हिडिओ लावणार आहोत, पण त्याच्या आधी जे सगळे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडंसं आपण एंटरटेन करूयात. आणि मी तुमच्यासाठी एक क्वेश्चन आणला आहे. सो क्वेश्चन इज, भारतामध्ये पहिलं कार ओनर कोण होतं? सो एव्हरीबडी हु इज वॉचिंग दिस शो, प्लीज डोंट गुगल, आठवायचा प्रयत्न करा. खूप खूप फेमस आणि वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटीज, पहिले कार ओनर इन इंडिया. आणि ऑन दॅट नोट श्रद्धा, देर बी वन मोर व्हिडिओ फॉर यू आणि स्टे ट्यून्ड. मॅम, आपण लावूया का तो व्हिडिओ? येस येस. आज व्हिडिओ चालू करायच्या आधी मला थोडेसे आपले जे मेंबर्स आपल्याला बघतायत त्यांना सगळ्यांना आपण सगळे हॅलो करूया. हॅलो प्राजक्ता पाटील. प्राजक्ता पाटील बहुतेक तुमची बहीण आहे. हॅलो दी करते. येस. हॅलो धनश्री. हॅलो रिहिता. हॅलो सुप्रिया. हॅलो संगीता. हॅलो स्वाती. हॅलो अपर्णा. थँक्यू फॉर वॉचिंग अस. तर हा व्हिडिओ श्रद्धा मॅम तुमच्यासाठी. शाळेत सुद्धा तुझा पहिला नंबर यायचा. त्यापासून अभ्यासात खूप हुशार होता. 12वीपर्यंत तिथं पहिला नंबर सोडला नाही. प्रत्येक वेळेला पहिला नंबरच आला. नंतर सुद्धा बाकीचं पण शिकायचं खूप तिचं म्हणजे इंटरेस्ट असायचा. ते सगळं शिकून झालंय तिचं. शिवणकाम झालंय, परत जरदोशी वर्क, रांगोळ्या वगैरे सगळ्या ह्याच्यात म्हणजे ती पहिलीच यायची. आणि आता म्हणजे शोरूम पण व्यवस्थित चालत गेली.
घरातलं पण गृहिणी म्हणून सगळं ती व्यवस्थित करते, घर सुद्धा स्वच्छ ठेवते, स्वयंपाकात पण एक नंबर आहे. घर आवरणं वगैरे सगळं तिला व्यवस्थित जमतं. सगळ्यांच्या म्हणजे खूप हुशार आहे तिचा, त्याबद्दल तिचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. आता तर काय शोरूम वगैरे चालवतो तर खूपच छान चालवतं, सगळं व्यवस्थित. श्रद्धा, तुमचे डोळे परत पाणावलेत. आता हे आईचं भरभरून प्रेम होतं, आईचा विश्वास होता बोलण्यामध्ये. डॉक्टर दीप्तीला आपण ऍड करूया. डॉक्टर दीप्ती, तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. जमशेदजी टाटा असं उत्तर आलेले. That's right answer. Thank you. Poonam answered, right? अपर्णा, yes, अपर्णा. श्रद्धा, तुझ्या मम्माचा व्हिडिओ होता हा, काही सांगू शकते? येस मॅम. अपर्णा आर्यस. Okay. So congrats, Aparna. I'm coming back with another question for you. So on that note, Shraddha, काहीतरी सांगशील मम्मीचा व्हिडिओ बघून कसं वाटलं? ऍक्च्युली आईचं कसं असतं ना की मुलींना पुढे जाऊन काही त्रास व्हायला नको, त्यासाठी आधीच सगळं शिकलं पाहिजे. लहानपणापासून तिचं एकच होतं की नाही, स्वयंपाक आला पाहिजे, तुम्ही शाळा शिकताय, कॉलेज करा, ठीक आहे, याच्याबरोबर तुम्हाला वेगळं काहीतरी आलं पाहिजे. आणि आमच्या पूर्ण म्हणजे घरी सगळ्या फॅमिलीजमध्ये कुणी अजून लेडीज असं नाहीये की ते बाहेर जाऊन जॉब करताय. त्याच्यामुळे तिलाही कधी असं वाटलं नाही की माझी मुलगी जॉब करेल किंवा काम करेल बाहेर जाऊन. तिलाही असं वाटलं की नाही, घरीच हाऊसवाईफ म्हणूनच राहील. मग तिचं सुरुवातीपासून होतं की नाही, भरतकाम आलं पाहिजे, तुम्हाला मशीन आली पाहिजे चालवायला, तुम्हाला रांगोळी आली पाहिजे, असं जे छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी होत्या त्या तिने लहानपणापासून आम्हाला शिकवल्या. किंवा जे संस्कार आहेत ते सगळे तिने तंतोतंत बिंबवायचा प्रयत्न केला. आणि ती जेव्हा मी जॉब करायला लागले तेव्हाची माझी सगळी तिने धावपळ पाहिलेली आहे, किंवा माझ्या मुलाचा सांभाळ तिनेच केलेला आहे. मला माहिती नाही की मला माझा मुलगा एवढा मोठा कसा झाला, सगळं तिनेच पाहिलेलं आहे त्याचं. पण तिचं एक असायचं की अरे तू एवढी धावपळ करून करणार काय आहेस, कशासाठी एवढं सगळं, तू स्वतःकडे लक्ष दे. आणि ठीक आहे, घरून तू काहीतरी कर ना, घरून तू काहीतरी कर. पण हे सगळं आज बघताना त्यांना असं वाटतं की नाही, तू जेवढं धावली आहेस, केलंयस ते योग्य होतं असं. बरोबर. आणि ह्या तुझ्या स्टेटमेंटमध्ये तू बोललीस की युजली ना विमेनला म्हणजे मुलींना नेहमी असं करिअर चूज करायला लावतात की ते त्यासाठी त्यांना खूप धावपळ नाही करावी लागली. पण तू हे सगळे म्हणतात ना, हे सगळे तोडून, हे सगळे जोखून तोडून बाहेर आली आहेस आणि तू वंडरफुली यू आर रनिंग युअर बिझनेस, प्लस तू घर पण इतकी छान सांभाळतीयस, यू टेकिंग केअर ऑफ हाऊस होल्ड. सो दॅट्स रिअली कमेंडेबल. आणि तुझी मम्मा आणि तू म्हणजे तुम्ही लिटरली एकदम परफेक्ट मदर डॉटर ड्युओ आहात. आणि when you talked about how she took care of your son when you were working, so that says की आपले युजली ना ही आपली एक सपोर्ट सिस्टम असते, म्हणजे दे आर ऑलवेज इन द बॅक स्टेज हँडलिंग एव्हरीथिंग. म्हणजे एखाद्या मूवीमध्ये जसं टेक्निकल टीम असते जे करतात सगळं पण त्यांना तो चेहरा मिळत नाही, तसंच मूवी लोकांचं असतं की ते ऑलवेज देअर फॉर यू. त्यांचा प्रचंड सपोर्ट असतो आपल्यासाठी. आणि अगेन तुझ्या मामाला खूप खूप प्रेम. आणि श्रद्धा, आपण आता ह्या पॉइंट कडे वळूया की आता 2006 मध्ये व्हॉट इयर गुडविल मोटर स्टार्टेड? आय गेस 2016 मध्ये स्टार्ट झालं. हा, सो 2015 मध्ये यू स्टार्टेड. आता त्याला 6 वर्ष झाली आहेत ऑलमोस्ट. सो मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तुझ्याकडे कधी सेलिब्रिटीज वगैरे आले होते का, युअर क्लायंट म्हणून असे कधी? हो, आलेले म्हणजे भरपूर सेलिब्रिटीज आलेले आहेत आपल्याकडे. इव्हन बऱ्याच जणांच्या कारही आपण परचेस केलेल्या आहेत. वाव, वंडरफुल. तू कुठच्या सेलिब्रिटीजची नावं सांगू शकशील जे तुझे क्लायंट होते किंवा समथिंग लाईक दॅट? आपले सगळ्यांचे लाडके वेल नोन महेश मांजरेकर सर, त्यांची कार आपण परचेस केली होती. इव्हन मराठी ऍक्टर आहेत सौरभ गोखले सर, दुसरे सिद्धेश्वर झाडबुके, त्यांची पण आपण कार परचेस केलेली. वाव, वंडरफुल.
छान वाटत असेल ना जेव्हा असं सेलिब्रिटीज सोबत तुला डील करता येतं, तेव्हा एकदम स्वतःबद्दल हो. खूप कॉन्फिडेंट आणि प्राऊड वाटत असेल, राईट? हो, त्यांनाही खूप आश्चर्य वाटतं की अरे इथे लेडीज कसं काय, असं त्यांचंही तेच होतं. आणि शिवाय ना ते इतके डाऊन टू अर्थ असतात ना की त्यांच्याकडे बघून आणखी आपल्याला इन्स्पायर होतं की नाही, एवढं मोठं नाव आहे, एवढा मोठा चेहरा आहे, तरी पण ही किती शांत आणि डाऊन टू अर्थ आहेत असं आपल्यालाही वाटून जातं. वाव. असाच एखादा तुझा एक्सपिरियन्स सांगशील का? म्हणजे नॉट सेलिब्रिटी, पण तुझे जे कोणी क्लायंट आहेत त्यांच्यासोबतचा असा हॅपी इन्सिडेंट एखादा सांगू शकशील? असे खूप सारे एक्सपिरियन्स आहेत. रादर मी जॉईन म्हणजे ह्याच्यामध्ये आल्यानंतर मिस्टरांनाही मी जॉईन करून घेतलं याच्यामध्ये, आणि आम्ही दोघं मिळून करायला लागल्यानंतर बरेच कस्टमर्स असायचे की अरे तुम्ही दोघं मिळून करताय, किती छान आहे हे, किंवा एक मराठी व्यक्ती याच्यामध्ये आली, याचं आम्हाला खूप छान वाटतंय, कौतुक वाटतंय, आणि दोघं मिळून करताय, चांगलं आहे, ग्रोथ चांगली होते. इव्हन बरेच असे क्लायंट आहेत की ते आशीर्वादही देतात, आजही फोन येतात. इव्हन एवढी सिच्युएशन होती कोरोनाची तरीही फोन येतात, तुम्ही व्यवस्थित आहे ना, सांभाळून करा, सांभाळून चालू द्या सगळं, असं म्हणजे बरेचसे कस्टमर आहेत ना ते आता म्हणजे आपले रिलेटिव्ह झाल्यासारखं झालेलं आहे की नाही नाही, आता हे आपले जवळचे लोक आहेत, सतत फोन होत असतात, सतत चौकशी होत असते. सुपर्ब सुपर्ब. आणि जे म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जसं पाहिलं तसं लोकांच्या हातात जेव्हा तू ते चावी देत होतीस आणि तो त्यांच्या चेहऱ्यावरचा हॅपीनेस तो एकदम कमाल होता, म्हणजे त्याला दुसरी तोड नाही मी म्हणू शकेन. याच नोटवर श्रद्धा, हा बोल, काहीतरी बोलायचंय तुला? हा, ऍक्च्युली काय होतं माहितीये का, म्हणजे मी सुरुवात जरी केली ह्याच्यामध्ये, तेव्हापासून मला असं वाटलं की नाही आपण एक म्हणजे लोकांचं एक भावना असते ह्याच्या मागे की कार घ्यायची. बऱ्याच जणांची पहिली कार असते, पहिली कार, पहिली गोष्ट. आणि आपल्याकडे ना कार म्हणजे लक्ष्मी समजलं जातं, देवासमान, किंवा आपल्याला लाभली पाहिजे, जसं वास्तू लाभली पाहिजे तशी कारही लाभली पाहिजे, असाही लोकांचा विचार असतो. तर मला असं वाटतं की त्यांचं एक स्वप्न आपण पूर्ण करतोय. बरेच लोक असे असतात की ना नाही, माझ्या वडिलांसाठी कार घ्यायची, आई वडिलांसाठी घ्यायची. बरेच पॅरेंट्स असे असतात की नाही, मुलांना धावपळ होतीये, त्यांच्यासाठी घ्यायची. मग हे कुठंतरी आपल्याला रिलेट होतं की नाही, आपण त्यांच्या भावना देतोय, आपण त्यांना त्यांच्या भावना चांगल्या व्हाव्या याच्यासाठी. आणि प्रत्येक कार माझ्या गेटमधून बाहेर जाताना माझं एकच म्हणणं असतं, देवाला प्रार्थना असते की ही कार त्यांना लाभू दे. ते काही असो, मला प्रॉफिट झालंय, लॉस झालंय, किंवा काही असो, किंवा कस्टमर कसं आहे ते त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाहीये, पण ही कार त्या कस्टमरला लाभली पाहिजे. बरोबर. खूप खूप छान थॉट आहे. तुझ्यासाठी हा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो प्ले करायच्या आधी एक क्वेश्चन, एक प्रश्न आपल्या सगळ्या दर्शकांसाठी. इंडियाची पहिली महिला रेसिंग कार ड्रायव्हर कोण आहे? इंडियाची पहिली महिला रेसिंग कार ड्रायव्हर. ओके, सो मॅम, आपण श्रद्धासाठी हा एक व्हिडिओ प्ले करूयात आणि बघूयात मग आता श्रद्धा काय करते ह्याच्यानंतर. व्हिडिओ प्ले करायच्या आधी आपण सगळ्यांना थँक्यू आणि हॅलो करूया. मिसेस विद्या पाटील, हॅलो. अपर्णा आर्यस, येस, अपर्णा आर्यसनी थँक्यू सांगितले, त्यांचं जे उत्तर बरोबर आलं होतं. आणि हॅलो परवीन गवंडी, हॅलो जया मोरे, डॉक्टर, हॅलो रिहिता, हॅलो कांचन, येस. आता मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ प्ले करते. मी प्राजक्ता, श्रद्धाची लहान बहीण. श्रद्धाला लहानपणापासून अभ्यासाची खूप आवड आहे. ती खूप कष्टाळू, जिद्दी आहे. तिला लहानपणापासून डॉक्टर व्हायचे होते. आता ती ज्या फील्डमध्ये काम करते त्या फील्डमध्ये आपण जेंट्स लोकांना वर्क करताना पाहिले. तिने तिचे असे एक वेगळेच फील्ड चूज केलेलं आहे. ती प्रियॉन कार शोरूमची ओनर आहे. तिने ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं त्या त्या क्षेत्रामध्ये तिने तिचे एक वेगळाच असा ठसा उमटवला आहे. ऑफिस बरोबर घरात कामातही ती एक उत्तम कुक आहे. तिच्याकडे पाहून आम्हाला एक घरच्यांना एक वेगळंच इन्स्पिरेशन मिळतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी आम्हाला मिळते. आणि तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेल डन दी. आणि ती माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टीम देखील आहे. वेल डन दी. कसं वाटलं श्रद्धा मॅम?
ऍक्च्युली तुम्ही किती जणांबरोबर कनेक्ट झालाय आणि हे सगळं आम्हाला स्टडी करावं लागतं. प्राजक्ता आपल्याला पाहतीये, तिला एकदा हॅलो करा. हॅलो. थँक्यू प्रज्वल. येस मॅम काही बोलायचं तुम्हाला? हा ऍक्च्युली खूप भांडलोय ऍक्च्युली. तिला लहानपणी माझी कुठलीही गोष्ट पटलेली नाहीये. मी मोठी असल्यावर, तिच्यापेक्षा मोठी असल्यामुळे तिला असं व्हायचं की नाही सगळं दिदीलाच ग्रँटेड घेतात, सगळे ग्रँटेड पकडतात किंवा सगळं तिच्यासाठीच असतं, माझ्यासाठी काही नसतं असं वाटायचं तिला. पण कुठेतरी मोठं झाल्यानंतर जो सपोर्ट राहिलाय किंवा आता आपल्याला एक्सपिरियन्स येतो त्याच्यावरून आपण त्यांना सजेस्ट करतो किंवा शिकवतो, त्याच्यातनं मग तिला असं वाटायला लागलं की नाही माझं खूप चुकतंय. आता तिला असं वाटतं की नाही माझं खूप चुकलं, मी तेव्हा भांडायला नव्हतं पाहिजे वगैरे असं. आणि आता ऍक्च्युली ती सांगते मला की मी तिला सपोर्ट करते, पण तिचाही मला भरपूर सपोर्ट असतो. ऍक्च्युली बहिणी बहिणीचं असतं, एकमेकींचा सपोर्ट असतोच तो. हो बरोबर आहे. मॅम तुम्ही पण ह्याच्यावर कनेक्ट करू शकाल, कारण तुम्हाला पण एक सिस्टर आहे. आणि माझी बहीण जी सुप्रिया तुम्ही नाव घेतलं, माझा प्रत्येक लाईफ आय थिंक शी इज वन ऑफ द फर्स्ट व्ह्युअर, आणि ती मला कंटिन्युअस छान पुश करत असते. सो सुप्रिया, थँक्यू व्हेरी मच फॉर ऑलवेज सपोर्टिंग मी. आणि जसं श्रद्धा तू म्हणली, आम्ही पण कचकचून भांडतो, बट आम्ही एकमेकींशिवाय राहू शकत नाही. ऍक्च्युली मी तिच्याशिवाय राहू शकत नाही आणि तिलाही हे चांगलं माहितीये. इव्हन ती आता आज लाईव्ह आहे, तिचं सकाळपासून चालू आहे की मी किती वाजता हे बघायचंय, किती ते किती चालणार आहे, सगळं तिला माहितीये ते. येस, ती वंडरफुल. प्राऊड ऑफ यू. मेसेज आलाय. वाव, सो स्वीट. सो वर्ल्डच्या सगळ्या बेस्ट सिस्टर्सना माझं खूप खूप प्रेम, आणि अशाच आपल्या बहिणींना सपोर्ट करत राहा, आपल्या बहिणींची सपोर्ट सिस्टम बनून राहा. अँड लॉट्स ऑफ लव्ह टू ऑल द लवली सिस्टर्स ओव्हर हिअर. आणि श्रद्धा, मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे. इनफॅक्ट आता आपण आतापर्यंत सगळं नाही का गुढी गुढी असं बोलत आलो, पण ही खूप मोठी जर्नी आहे. आणि अशा क्षेत्रामध्ये काम करणं जिथे पहिले कुठची महिला नव्हती, कुठची स्त्री नव्हती. सो कधी तुला असा आय डोंट वॉन्ट टू से, पण कधी असा एखादा कटू अनुभव आला, असं ओनली इफ यू आर कम्फर्टेबल टू शेअर? ऍक्च्युली आता काय, जसं बिझनेसमध्ये चांगले अनुभव असतात तसे वाईटही असतात. सुरुवात केल्यानंतर बऱ्याच जणांनी फसवलंही आहे की जे आपण भावनिक असतो आणि त्यातनं आपण जे काम करतो त्याच्यातनं बऱ्याच जणांनी फसवलंही आहे. आता ती एक गोष्ट झाली. बाकी मला याच्यात वेगळा अनुभव असं सांगायचंय म्हणजे काय माहिती का, की सुरुवातीला मी सेल्समध्येही काम करत होते. म्हणजे ज्यावेळेला आपण चालू केलं त्यावेळेला माझ्याकडे टीम कमी होती, त्यावेळेला मी स्वतःही स्टॉकमध्ये उभं राहून गाड्या सेल केलेल्या आहेत. आणि नंतर नंतर कुठेतरी असं झालं की नाही आता स्टाफ आहे, मग आपण वेगळं बघतोय, वेगळं क्षेत्र किंवा वेगळं डिपार्टमेंट हँडल करतोय असं झालं. एक दिवस काय झालं, शोरूम बंद केलं आणि बंद केल्यावरती मी कारकडे निघाले होते, म्हणजे घरी यायसाठी निघाले होते. आणि एक कस्टमर आलं. कस्टमर आल्यानंतर त्यांना मी बाहेरच उभं राहून माहिती सांगितली. कस्टमरचं काहीच म्हणणं नव्हतं याच्यामध्ये. कस्टमरशी बोलणं झाल्यानंतर माझ्याकडे जे सिक्युरिटी होते त्यांनी मला येऊन विचारलं, मॅडम तुम्हाला ह्या सगळ्या कारची सगळी माहिती आहे का? तर मी म्हटलं हो. तर ते म्हटले की आजपर्यंत मला असं वाटलं नव्हतं की तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे. म्हणजे त्यावेळेला मला असं झालं की अरे 1-1.5 वर्षापासून हे माझ्याकडे काम करतायत आणि त्यांना माहिती नाहीये की मला कारबद्दल काय काय माहितीये. म्हणजे असा एक अनुभव होता. दुसरा एक आणखी असाच एक अनुभव सांगायचा म्हणजे की मी ऑफिसमध्ये बसलेले होते आणि कस्टमरशी सगळं सेल्सवाल्यांशी बोलणं झाल्यानंतर कस्टमर माझ्याकडे आले आणि ते आल्यावरती त्यांनी विचारलं की याचं ओनर कोण आहे, हे बघतंय कोण सगळं, आम्हाला ओनरलाच भेटायचंय. तर मी म्हटलं कशासाठी भेटायचंय, सगळी माहिती विचारून नाही आम्हाला ओनरलाच भेटायचंय. तर मी म्हटलं मीच ओनर आहे. त्यांना खरंच वाटलं नाही. ते मला म्हटले तुमच्याकडे प्रूफ काय आहे की तुम्ही ओनर आहात? मी म्हटलं मग मी माझं व्हिजिटिंग कार्ड दाखवलं, बाकीचे काही पेपर्स दाखवले. त्याच्यानंतर ते म्हटले की तुम्ही कसं काय करताय, ह्याचं कोण आहे हे, आणि तुम्ही परचेस पण करू शकता का, आमची गाडी बघून दाखवा तुम्ही आम्हाला की खरंच आमची कार ऍक्सिडेंटल आहे की नाहीये, तुम्ही चेक कसं काय करता, तुम्ही स्वतः चेक करता का? तर मी म्हटलं हो मी करू शकते चेक. आणि मी गाडी ज्या ह्यांनी चेक केली
त्यानंतर ते म्हणजे ते खूप आश्चर्यचकित झाले की अहो खरंच तुम्हाला किती माहिती आहे याच्याबद्दल. आता मी माझ्या मुलींनाही यातली माहिती देतो, शिकलं पाहिजे, त्यांनाही आलं पाहिजे असं. आणखी एक कस्टमर होते, तेही असं विचारायचे की तुम्ही म्हणजे माझ्याकडे डीलसाठी बसलेले होते कस्टमर आणि त्यांची डील झाली, डिलिव्हरीला वेळ होता, मी बाहेर चालले होते काहीतरी कामासाठी आणि मी गाडी काढली तर ते अगदी म्हणजे आजोबा होते, धावतच आले कार जवळ. ते म्हटले की मॅडम तुम्ही कार चालवता का? तर मी म्हटलं हो चालवते. कसं काय तुम्ही कार चालवता? मी म्हटलं सर जर मी ह्याच्यात बिझनेस करते किंवा मला हे करायला लागतंय तर मला जर कार आली नाही तर मी कसं काय लोकांना विकणार कार? मला आली पाहिजे तर मी विकू शकते ना. मग त्यांना ते खूप खूप म्हणजे अक्षरशः त्यांनी माझ्यावर फोटो काढला की नाही मला घरी दाखवायचंय, माझ्या मिसेसला दाखवायचंय मला की एक महिला हे करते आणि महिलेला कार येते असं. म्हणजे ग्रामीण भागातले होते ते आणि आजही ते येतात, व्हिजिटला येतात, त्यांचे रेफरल कस्टमरही घेऊन येतात. वाव, वंडरफुल. आणि मॅम अभिलाषा मॅम तुम्ही पण म्हणजे ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वेनेवर म्हणजे मी माझ्याने सांगते की आपल्याला कोणी कधीतरी असं हिणवलं तर आधी आपल्याला आतमधून राग येतो, पण तो राग कंट्रोल करून म्हणजे मला असं आठवतं की स्कूलमध्ये आम्हाला पोएम होती कीप युअर हेड, म्हणजे डोकं शांत ठेवून आपण आपलं जे कर्तृत्व आहे ते त्यांना दाखवायचं. तो तुमच्या केसमध्ये तसंच झालं की जे तुमच्यावर संशय घेत होते की वेदर शी इज केपेबल इनफ ऑर नॉट, ते तुमच्याकडे प्रेरणा घेऊन गेले. सो दॅट्स सच अ कमेंडेबल थिंग. आणि या नोटवर श्रद्धा तुझ्यासाठी आज हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे आणि या शेवटच्या व्हिडिओच्या आधी तुमच्या सगळ्यांसाठी अजून एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की भारतामध्ये पहिली महिला कार चालवणारी, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द प्रोफेशनल ड्रायव्हर, पण जसं आपण नॉर्मल ड्रायव्हिंग करतो तशी कोण होती पहिली महिला जिने स्वतः कार चालवणं सुरू केलं? सो आता मी जे क्वेश्चन विचारले त्याच्यातच त्याचा आन्सर आहे. सो दॅट्स अ वंडरफुल हिंट. आणि आपण बघूया श्रद्धासाठीचा हा शेवटचा व्हिडिओ. येस, व्हिडिओ प्ले करायच्या आधी डॉक्टर दीप्ती, पहिला जे क्वेश्चन होतं त्याचं आन्सर आले अलिशा अब्दुल्ला असं काहीतरी नाव आहे तिचं ना? आयशा अब्दुल्ला. या अलिशा टाकले. करेक्ट. सेम अपर्णानीच उत्तर दिलेलं आहे त्याचं पण. आणि आता बघूया उत्तरचं आपण वाट बघूया, त्याच्या आधी आपण एक व्हिडिओ प्ले करूया. जसं श्रद्धा मॅमला बऱ्याचशा हे आल्या नाही का, काय म्हणतात त्याला, चॅलेंजेस आले. जसं डॉक्टर दीप्तीला पण सांगितलं की आधी मनातून राग आला, त्यानंतर आम्ही स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. सेम मी जेव्हा ग्रुप चालू केला तेव्हा मलाही बऱ्याचशा चॅलेंजेस ला हे करावं लागलं, सामोरे जावं लागलं. त्यातून मोठ्या ग्रुपचे बरेचसे चॅलेंजेस होते की इव्हन MLA ग्रुपला धमक्या पण आल्या की हा तुमचा ग्रुप बंद करा, अशा प्रकारचा तुम्ही ग्रुप काढू शकत नाही. इथपर्यंत मी आता पण कोणाला रिव्हील नाही केलं, पण मी माझं काम चालू ठेवलं. आणि आज ह्या घडीला, कारण मला विश्वास होता की आपला ग्रुप ग्रो होणार आहे आणि आपल्यात काहीतरी युनिकनेस आहे जे आपल्याला पुढे घेऊन जाणार. हे काही ना काहीतरी मी करत राहणार, हे माझ्यावर विश्वास होता. तर मी पण ते सांगेल की श्रद्धा मॅमनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यामुळेच आज त्या इथं आहेत. श्रद्धा मॅम, तुमच्यासाठी हा व्हिडिओ. सुपर. And I know Shraddha Patil, from last 2 years. She's our business partner from that time only, when I know her, from that time. Being, a partner with us, and, we have daily basis, operation, coordination, and we have some timelines, and we on targets which we decide to achieve for the dealership of Goodwill Motors. And I interact and, I coordinate with Shraddha on daily basis. If I talk about, her work, she's very dedicated towards her work. Her approach is very, very positive. I have never seen her under pressure, which creates very negative impact on your, work life. She's very, very enthu, and she's very innovative in her work. The way she has set the processes and guidelines to run the dealership is very, very great. I have never seen any of the dealership like that, to work. When we go and when we visit, or when I visit dealership Goodwill Motors, and when I discuss with Shraddha, and when I need something from her in terms of, retail data or revenue plan, I never take any follow-up with her, after that.
everything comes to me, before the set timeline. This is her approach, which make her stand out from the crowd. And used car industry, everyone knows, very, very unorganized sector, and majorly, handled by male fraternity of our country, and where a woman is contributing like that, it is very, very, appreciable, and she's doing a great work. And I wish her all the very best for her future, to achieve her dreams and to achieve the milestone which she has set for herself and for Goodwill Motors in Pune. And good luck, Shraddha. You are doing great work. And this is said by someone. I have heard it from someone, when a female can manage the household work without any help, when she can take care of her children without any support, when she plan a life for a human being, she can do anything in her life. She can do anything, and she can do anything in any of the area, and women have proved it, long time back, and still we are proving it. And Shraddha is one of them, being the part of used car industry of our country. Wish you all the best, Shraddha. Take care. Bye. थँक्यू. सुपर. सो व्ह्युअर्स जे बघतायत त्यांना मी सांगू इच्छिते, गुडविल मोटर्स हे महिंद्राचं ऑथराइज डीलर आहे, आणि आय गेस शी वॉज वन ऑफ द मॅनेजिंग डिरेक्टर, आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग, ऑफ महिंद्रा. श्रद्धा, मला या नोटवर तुझ्याकडनं एक खूप महत्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे. आता हे सगळे जे आपले व्ह्युअर्स बघतायत त्यांना तू एक खूप छान मोटिवेशन दिलंच आहे, ओके, पण त्याचबरोबर एक अशी फक्त क्वालिटी सांग, किंवा एक असा गुण प्रत्येक वुमन एंटरप्रिन्युअर मध्ये पाहिजे ज्यांना त्यांचा बिझनेस उभा करायचा आहे. सो जस्ट वन क्वालिटी दॅट इज मस्ट. स्वतःबद्दलचा आत्मविश्वास पाहिजे, की आपण हे करणार आणि केलंच पाहिजे. तेवढं एक स्वतःचा आत्मविश्वास असला ना, की बाकी काही नकोय आपल्याला. Wow. So thank you so much, Shraddha, for being such a lovely guest. आणि तुझ्याशी बोलताना वेळेचं भान राहिलं नाहीये मला. इट्स बीन ऑलरेडी 1 hour, आणि तुझा हा प्रवास अजून जाणून घ्यावासा वाटतोय. सो पीपल हू वॉन्ट टू नो अबाउट हर, प्लीज गेट इन टच विथ हर. शी इज गोइंग टू पुट आवर कॉन्टॅक्ट डिटेल्स हिअर. आणि ह्या कार्यक्रमाची सांगता मी ह्या 2 सुपर वुमन साठी एक छोटंसं गाणं म्हणून करेन. गाणं म्हणजे आय एम नॉट गोइंग टू सिंग, आय एम गोइंग टू ओनली रीड आउट द वर्ड्स. सॉरी टू इंटरप्ट यू. ऍक्च्युली प्रश्न विचारला होता, त्याचे उत्तर आलेले. फर्स्ट आहे स्नेहल लोखंडेने दिले, सुझॅन आरडी टाटा. करेक्ट आहे आन्सर? येस, जमशेदजी टाटांची. येस, बरोबर, परफेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन सगळ्यांना. सो मी आता एक 4-5 ओळी म्हणणार आहे. त्या ओळींचा बेसिकली अर्थ हाच आहे की जेव्हा आपल्याकडे ती एक स्पिरिच्युअल शक्ती असते जी आपल्याला नेहमी गाईड करत असते, तेव्हा आपल्याला कशासाठीच घाबरायची गरज नसते. सो फॉर बोथ अभिलाषा मॅम अँड श्रद्धा थोरात, हे गाणं किंवा ह्या ओळी तुमच्यासाठी. बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर. बंदे हैं हम उसके, उस पे, हम पे किसका जोर. उम्मीदों के सूरज निकले चारों ओर. उम्मीदों के सूरज निकले चारों ओर. इरादे है फौलादी, हिम्मती हर कदम. इरादे है फौलादी, हिम्मती हर कदम. अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. आणि सगळ्या व्ह्युअर्ससाठी एक क्वेश्चन आहे, हे गाणं कोणी लिहिलंय आणि हे गाणं कोणत्या मूवी मधलंय? सो ऑन दॅट नोट मी सगळ्यांचा अलविदा घेते आता, अँड आय एम handing over the show to Abhilasha ma'am and Shraddha. Thank you so much for coming to this show. Thank you. Thank you, Shraddha. Thank you so much. Yes. Thank you so much. Yes. What an inspirational lady, Shraddha. Actually, मला खूप मजा आली. मजापेक्षा मी खूप इन्स्पायर झाले की जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्याला पूर्ण त्या संस्कृतीमध्ये घुसून, म्हणजे संस्कृती इन द सेन्स की कार डीलिंग, कार ड्रायव्हिंग हे जे फक्त म्हणजे मेलच करू शकतात, पुरुषच करू शकतात आणि महिला करू शकत नाही, हे त्यांनी
हे करून दिल, काय म्हणतात त्याला, चुकीचं ठरवलंय. आणि असे कितीतरी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन आजच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये पण पुढाकार घेतलेलाच आहे, पण ह्या क्षेत्रामध्ये आणि स्पेशली असं आनंद होतोय की ती आमच्या जवळची क्लोज मैत्रीण आहे. त्याच्यामुळे मला जास्त आनंद होतोय की अरे हिचं एक क्षेत्र आणि हिनं जे केलेलं आहे आतापर्यंतच खरंच सगळ्यांनी सन्मानकारक आहे तिचं जे काम आहे ते. तर ह्याच नोटवर आपण पुढच्या सेलिब्रिटी सेक्शन मध्ये भेटूया सॅटर्डे संध्याकाळी 8 वाजता. सरप्राईज असेल, नक्कीच नक्कीच सेलिब्रिटी सेक्शनला हजर राहा. ओके, बाय, सी यू, टेक केअर.